क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, सुरुवातीपासूनच कुटुंबाकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद लाभलेला असेल, खेळाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागांचा जर आपला प्रवास घडलेला असेल, तर तिथले काही अनुभव बरोबर घेऊन आणि सकारात्मक वातावरण आपल्या सोबत ठेवून परिस्थितीवरती आपण मात करू शकतो. प्रत्येक खेळामधून काही ना काही आपण शिकायचं असतं. सहज अशी कोणतीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. त्यासाठी स्वतःची मेहनत ही फार महत्त्वाची असते. आणि मुळामध्ये कोणत्याही कामाची किंमत पैशात करायची नसते. अशा बऱ्याच गोष्टींबद्दल भरभरून आपल्याशी बोलली ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे. गेल्या भागामध्ये आपण तिचे हे अनुभव ऐकले. आजच्याही कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी. या अंतर्गत कांस्यपदक, रजतपदक आणि सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेड्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. मग आता तू जशी 4थ्या वर्षापासून तू या खेळामध्ये आहेस, तर याच्या आधी तुला तुझ्या बाबांनी तू थोडंसं पळून बघ किंवा खेळून बघ, चालून बघ, असं कधी काही तुला सांगितलं होतं का? तू जस्ट एक गंमत म्हणून गेली होतीस त्यावेळेस? बाबा मला सांगायचे की तू मला सगळे उठवायचीस, पप्पा ग्राउंडला चला म्हणायचीस. अच्छा. म्हणजे तेव्हापासूनच असं ग्राउंडची आवड होती की बाकी काही नाही, पण रोज ग्राउंडला जाणं हे कंपल्सरी. गावाला वगैरे कवा नाही, पण एक हट्ट असायचं की ग्राउंडला जायचं. म्हणजे तू दिवसभरात तू किती वेळ साधारण प्रॅक्टिस करतेस? सकाळी 3 तास आणि संध्याकाळी. कॉलेज सोडून? कॉलेज सोडून. अच्छा. कॉलेज रेग्युलर करतेस? हा, कॉलेज रेग्युलर असते. अच्छा. मग तू 8वीला असताना तुला नॅशनलला ब्रॉन्झ मिळालं म्हणालीस ना? ते इव्हेंट कोणता होता तुझा? सायकलिंग. तुमचं सायकलिंग कसं होतं? बाय रोड होतं की रोडवरती होतं. म्हणजे मला असं ॲथलेटिक्स मध्ये एवढे गुंतलेले एवढे वर्ष, तर मग सायकलिंग नव्हतं करायचं. मग मी जेव्हा पहिल्यांदा ट्राय केलं तेव्हाच थोडा डोक्याला मार लागला, पडले तेव्हा. अच्छा. तेव्हा हेल्मेट नव्हते. मग त्यावेळी पप्पा लिटरली रडलेले की मुलगीला हेल्मेट नव्हतं म्हणून एवढं सगळं झालं. मग हेल्मेट घेऊन दिलं. मग ते हेल्मेट घालून परत प्रॅक्टिस सुरू केली. नंतर 1 वर्ष परत मेडल नाही लागलं. मग लास्टच्या वर्षी लागलं. अच्छा. म्हणजे 8वीलाच होतीस त्यावेळेला तू? अच्छा. म्हणजे जे मी इव्हेंट करणार त्याची सुरुवात मी आधीपासूनच करत गेले. पप्पांचं असं म्हणणं होतं की आधीपासून करायचं. बरोबर आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आधीपासून व्हायला पाहिजे, तेव्हा ते आपण फिनिश करू शकतो. त्यांना माझं फ्युचर नाही माहिती का, पण त्यांना माझं फ्युचर दिसत असते की त्यांना माहित होतं की मी नॅशनलला मेडल मारू शकते सायकलिंगला. म्हणून ते मला आधीपासून म्हणायचे नाही असून दे, कर ग कर. मग नंतर कळलं की सगळ्या गोष्टी बाबा कर का म्हणतात, की त्यांना माहित असतं. त्यामुळे आपण करू शकतो ते. बरोबर. आणि ते स्वतः एक कोच असल्यामुळं तुझ्यातला आतला खेळाडू किती उत्स्फूर्तपणे करू शकतो, कोणत्या खेळात तो सरशी मिळवू शकतो, हे त्यांना कळून चुकलं असेल ना, त्यामुळे ते तुला सांगत असतील. आणि त्यांचं असं कधी नसतं की मेडल मारलंच पाहिजे. आपण पूर्ण हे केलं ना तर बसते. पूर्ण तयारीनिशी आपण मैदानात उतरलो की काही ना काही तर आपण मिळवून येतोच. असं काही रिकाम्या हाताने परत येत नाही. आणि ॲज अ कोच किंवा ॲज अ पेरेंट्स म्हणून ते असं बर्डन खाली कवाच नाही. असंच की तू केलंच पाहिजे, तुला एवढं मेडल्स मारलेच पाहिजे असं काही नाही. तुला जसं हे आहे ना तसं तू कर. जेव्हा तुला पहिलं मेडल 6 वर्षाची असताना मिळालं, त्याच्यानंतर तुला 8वीत गेल्यानंतरच मेडल मिळालं? नाही, मध्ये आता 6 वर्षात, त्यानंतर 8 वर्षाचे होते तेव्हा भेटलं, 10 वर्षाचे होते तेव्हा, 12 वर्षाचे होते तेव्हा भेटलं, आणि 14 प्रत्येक 2-2 वर्षाच्या गॅपनी तुला म्हणजे आमचे एज ग्रुपच तसे असतात 2-2 वर्षाच्या गॅपने. म्हणजे 6 वर्षाचा गट असतो, 8 वर्षाचा, 10 वर्षाचा, 12 असं. म्हणजे अंडर 12th, अंडर 10th अशा गटामधून तू खेळलेली आहेस. मग ते सगळे खेळ तुझे रनिंग, लांब उडी, उंच उडी, सायकलिंग असेच होते ॲथलेटिक्स मधलेच? अच्छा. जेव्हा सायकलिंग तुला करायचं नव्हतं पण तू केलंस आणि नॅशनलला ब्रॉन्झ मेडल मिळवून आलीस. त्याच्यानंतर रनिंग मध्ये, लांब उडीमध्ये स्टेटला तुला पदक मिळालेलं आहे. म्हणजे मी आता आधी सगळे इव्हेंट्स केले, जॅव्हलिन थ्रो, शॉर्टपुट, ते सगळे. मग जेव्हा मी 17ला आले तेव्हा एक इव्हेंट असतो हेप्टॅथलॉन, आणि त्याच्यात 7 इव्हेंट असतात. त्यातला कुठलाच इव्हेंट असं नव्हतं की जो मला येत नव्हता. सगळे इव्हेंट मी शिकलेले होते, सगळे इव्हेंट मला शिकवलेले बाबांनी, कारण पुढे जाऊन हा इव्हेंट असतो हे माहित होतं हेप्टॅथलॉन, त्यासाठी. तो इव्हेंट केल्यानंतर पहिल्याच वर्षी इव्हेंट केला, पहिल्याच वर्षी मेडल लागला.
मग हेप्टॅथलॉन म्हणजे जे 7 इव्हेंट्स सांगितले त्याच्यामध्ये तुझा रनिंग असेल, 100 मीटर, थ्रोईंगचे इव्हेंट 2 असतात, जम्पिंगचे 2 इव्हेंट असतात, अच्छा. रनिंगचे 2 आणि हार्डल्स म्हणून एक इव्हेंट असतो. ओके. ते असे 7 इव्हेंट्स असतात. मग त्यानुसार पॉइंट्स काढतात त्या सगळ्यांचे बरं. आणि मग नंबर असतो. मग तो वैयक्तिक खेळ आहे की तुमचा? वैयक्तिक खेळ आहे. अच्छा. एकाच व्यक्तीने 7 इव्हेंट करायचे. बरं. मग त्याला काही तुम्हाला टाइम बाउंडिंग असतं का? एकाच वेळेला तुम्ही 7 गेम खेळता त्याच्यामध्ये? होय, म्हणजे गॅपनेच असतात. टाइम मध्ये स्पेस असतो थोडा, मग परत एक इव्हेंट. म्हणजे एका दिवशी 4 इव्हेंट झाले तर दुसऱ्या दिवशी 3. अच्छा, म्हणजे असंही असू शकतं, म्हणजे एकाच दिवसामध्ये 7 होतीलच असं काही नाही. ओके. मग त्याच्यामध्ये पुन्हा पहिला दुसरा असा कोणता घ्यायचा ह्याचा क्रम ठरलेला असतो? नाही, त्यांनीच ठरवतात ते पहिला दुसरा कोणता घ्यायचा. ओके. तिथे गेल्यानंतरच आपल्याला कळतं, आधीपासून काही माहिती नसते. बरं. मग त्याच्यासाठीची प्रॅक्टिस तू कशी करत होतीस? म्हणजे आता ग्राउंडला तर तू रेग्युलर जात होतीस, पण अभ्यास सांभाळून किंवा 17 वर्षाची म्हटल्यानंतर तू साधारण 12वीला वगैरे असशील त्यावेळेला. आणि सायन्स होतं म्हणालीस तू. तर सायन्स म्हटलं की प्रॅक्टिकलला दिवसभर आपल्याला थांबावं लागतं. लेक्चर्सला एक वेळ तुम्ही नाही अटेंड केलं तरी चालू शकतं, पण ऍटलिस्ट तुम्ही प्रॅक्टिकलला तरी कंपल्सरी जावं लागतं. पण आमचं कॉलेज खूप स्ट्रिक्ट होतं त्या बाबतीत, त्यामुळे तुला संपूर्ण दिवसभर जावं लागायचं. मग त्यावेळेला तू खेळासाठी वेळ कसा देत होतीस? सकाळी 8:30 पर्यंत प्रॅक्टिस असायची, 9ला तर कॉलेज असायचं. त्यामुळे पटकन आवरून कॉलेजला जायचं. संध्याकाळी आलं की परत 5 वाजता कॉलेज सुटायचं. 5 वाजता प्रॅक्टिस करायची 7 पर्यंत. त्यानंतर ना मग स्टडी करू वाटला तरी करायचं, नाहीतर मग नाही, कारण दिवसभर बॉडी थकलेली असतं. झील ज्युनियर कॉलेजला होतीस तू 11वी 12वी माझ्या मते. मग त्यावेळेला कॉलेज तुझं घरापासून किंवा तुमच्या ग्राउंड पासून लांब होतं, कसं जात होतीस? घरातून कॉलेज दिसायचं एवढ्या जवळ, म्हणजे तुला जाण्याच्या डिस्टन्स मध्ये होतं. हा, म्हणजे आम्ही असं लॉंग डिस्टन्स किंवा अशा टाईपचं बघितलंच नाही, कारण असं येण्या जाण्याचा टाइम जास्त जाईल त्यामुळे. बरोबर. हा हा. म्हणजे मग तू 8, 10, 12 ह्या प्रत्येक वर्षी एक एक मेडल मिळवत गेलीस. तू वयाच्या 4थ्या वर्षापासून हे मिळवतेस आणि आता मला वाटतं तू आता 19 वर्षांची आहेस तू. मग 17व्या वर्षी तू हेप्टॅथलॉन मध्ये इव्हेंट मध्ये ह्या मिळवलं होतंस मेडल, सिल्वर मेडल तुला मिळालेलं ना. मग तिथला तुझा अनुभव कसा होता? म्हणजे खेळाडू म्हणा, तिथलं वातावरण. खेळाडू म्हणजे जेव्हा मी नॅशनल खेळले ना पहिला, तेव्हाच मला असा एक्सपिरियन्स आला की ते कधीच विसरू शकले नाही. आपल्या पण सगळ्या मित्रमैत्रिणींना सांग. माझं पहिलंच नॅशनल होतं, बारामतीतच होतं. बारामतीला झालं? हा, बारामतीला नॅशनल झाला. आणि रेस स्टार्ट झाली आणि 50 मीटर रेस गेली असेल आणि रेस पडली पूर्ण. त्यात सायकल अडकली, कुठे सगळे पडलेले, सगळं खरचटलेलं ते. पण तरी पण बोललं की काय होईल ते होईल, पण जाऊया आपण. मग नंतर ना पुढे गेल्यानंतर ना एक टर्न होता आणि मग सरळ जायचं होतं. टर्नला तिथं पप्पा थांबलेले, कारण पप्पाला माहित होतं की मी आता पहिल्या ग्रुपमधून येणार आणि प्लेसमध्ये असणार हे माहित होतं. पण मी कुठेच दिसत नव्हते. पूर्ण मॉब पुढे गेलेला, सगळे पुढे गेलेले, मागून कोणच येत नव्हतं. मग त्यावेळी पहिल्यांदा पप्पांना रडताना बघितलं. मग तिथून ठरवलं की नाही, आता नंबर तर यायला पाहिजे. काहीच नाही, इकडे तिकडे काहीच नाही बघितलं, मान खाली घातली. जेवढं माझं स्पीड होतं आतापर्यंत केलेलं सगळे, फक्त पप्पांचा चेहरा दिसत होता. मग बारामतीचे एक पायलट होते, मग त्यांना बोलले की दादा एवढं स्पीड लावा, स्पीड हलवू नका, फक्त लास्ट पर्यंत चला. नंतर ना मी किती मुलींना कव्हर केलं, काय केलं मला काहीच माहित नव्हतं. आणि सरळ तर मला स्टेज दिसत होतं आणि माझ्या पुढे एक मुलगी होती, ती 3 नंबरला होती. आणि सगळे फक्त एवढंच बोलले की महाराष्ट्राचं किड दिसतंय. मग बाबांनी मला हेल्मेट वरून ओळखलं. मग तेव्हा जेव्हा कळलं की 3rd प्लेस लागलाय, त्यावेळी काय म्हणजे कुणाला व्हिडिओ करायला, मोबाईल सुद्धा काढायला कळलं नाही. मम्मी रडत होते सगळे. त्यावेळी 50% स्वप्न पूर्ण झालं, हे पप्पांचं फक्त वाक्य होतं. पण ते 50% स्वप्न आत्ता कळते की का पूर्ण झालं आणि ते नॅशनल मेडल काय इम्पॉर्टंट होतं. बरोबर बरोबर. म्हणजे एवढं तुला सायकलमध्ये एवढा प्रॉब्लेम येऊन सुद्धा, तू पडलेली असून सुद्धा तुला फक्त ते जिंकायचं होतं, तिथपर्यंत पोहोचायचं होतं. कारण इथपर्यंत येणं पण काय सोपं नव्हतं. त्यामुळे ठरवलं की इथपर्यंत आलोय तर नाही सोडायचं. मग नॅशनलला जेव्हा तुम्ही म्हणजे नोंदणी करत असता खेळाडूंची, त्यावेळेला काही तुला अडचणी वगैरे आल्या की पप्पाच कोच असल्यामुळं तुला पटकन तिथं एंट्री मिळाली? काय नेमका कसा होता? नाही, स्कूल गेम्स असतात ते, त्यांचे रूल्स स्ट्रिक्टच असतात. त्यांनी कसं महाराष्ट्राच्यात तर तेवढ्या मुलींचं आधीच रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं असतं, आदल्या दिवशी रिपोर्टिंग असतं, त्यामुळं असं काय प्रॉब्लेम नाही आला रिपोर्टिंगमुळे. अच्छा, व्यवस्थित होत गेलं. मग त्याच्यानंतर तू सायकलिंग करत राहिलीस की मग तू फक्त रनिंग आणि लांब उडी हेच करतेस? नाही, त्यावेळी
सायकलिंगच्या स्पर्धा झाल्यानंतर कोविडच आला. हो, त्यामुळे 2 सगळं वर्ष स्टॉप पूर्ण स्टॉप झालं. मग नंतर ऑपरेशन झालं, त्यानंतर परत 11th-12th हो, तिथं जास्त. आणि एकदा नॅशनलला मिळायला लागलं की एक ठरवलं की आता फक्त गव्हर्नमेंट जॉबसाठी तिथे जायचं आपल्याला, ह्याच्यावरती फोकस करा. कारण 1 मेडल लागलं, 2 लागलं तर तीच नोकरी भेटणार होते. हो. त्यामुळे पप्पांचं म्हणजे त्यांचं एकच म्हणणं आहे की जास्त खेळत नाही राहायचं. ओके. 1 मेडल लागले तर आपण पुढे पुढे जायचं, तिथे स्टॉप नाही राहायचं. स्टॉप नाही राहायचं. म्हणजे त्या गोष्टीवरती समाधान मानून आपण पुढं जायचं, तिथंच आपण नाही अडकून राहायचं की अजून एखादं मेडल असं नाही करायचं. म्हणजे स्टडी पण त्याबरोबर इम्पॉर्टंट आहे. मेडल लागलं पण आता स्टडीसाठी फोकस करूया. बरोबर. मग तुला 12वी सायन्सला 63% मार्क पडले म्हणालेस आणि मग नंतर तू डिप्लोमाला ऍडमिशन घेतलीस. मग तुला डिप्लोमाला मनापासून जायचं होतं की ते पण कोणीतरी सांगितलं म्हणून? काय नेमकं म्हणजे झालं? 11वी-12वीला कमी मार्क्स पडल्यानंतर ना पप्पा बोलत होते की सिव्हिल इंजिनिअरिंग आहे डिग्रीला. पण डिग्रीला मला मॅथ्स नव्हतंच करायचं, आणि तिथं मॅथ्स होतं. मी पप्पांना बोलत होते की नाही. पप्पांनी काय केलं, BA ला ऍडमिशन टाकलं. BA ला बोललं ठीक आहे चला असून दे, फर्स्ट इयरला टाकलं. मग त्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर ना मला पप्पांनी PWDच्या ऑफिसला लिहिलं, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग जिथे जास्त हे करतं ते बांधकाम विभागामध्ये. तिथं गेल्यानंतर ना ऑफिस बघून असं वाटलं की सगळ्यात बेटर तर हेच ऑफिस आहे. तिथल्या लोकांचं जेव्हा ऐकलं की हे चांगलं आहे, तुम्हाला जास्त स्कोप आहे, मग त्यावेळी ठरवलं की इथेच करायचं. म्हणजे त्यांनी असं बोललं नाही की तू घेच, असं काय नाही, तुला प्रत्यक्ष तिथं दाखवलं. आणि त्यांचे पण जे ऑफिसर्स असतात ते सिव्हिल इंजिनिअरिंग मधून आलेले असतात, त्यांच्या डिपार्टमेंटचे. त्यांचा एक ऍटिट्यूड असतो ना वेगळा, तोच बेटर होता. मग बोललं की सिव्हिल इंजिनिअरिंग घेऊया. मग त्यासाठी घेतलं. मग म्हटलं की पासिंग पुरतं करेन मी, पण जास्त काय नाही. पण स्पर्धा परीक्षेला स्कोर करायसाठी ह्याचा सिलेबस असतो. बरोबर. मग बोललं की ह्याचा अभ्यास करूया. मी त्याच्या दृष्टीने बघितलं आणि माझा इकडे स्कोर वाढला. त्यामुळे ते चांगली गोष्ट. बरोबर. म्हणजे तू 12वीला तुला सायन्स घ्यायचं नव्हतं, पण सायन्स घेतल्याचा फायदाच झाला तुला. आणि बाबांनी तुझ्या त्या ऑफिसमध्ये नेल्यानंतर तिथलं सगळं वातावरण बघून तुला असं वाटलं की आपण इथंच केलेलं चांगलं आहे म्हणून. म्हणजे इनडायरेक्टली तुला बाबांनी सांगितलं की तू या साईडला घे. असंच सांगितलं असतं तर कदाचित तू गेली नसतीस तिकडे. म्हणून तुला अनुभव दिला. डिपार्टमेंटला कसं ते मॅब लोक जेव्हा बोलतात ना की जास्त, तेव्हा असं वाटलं की आपण पण क्लास 1 ऑफिसर व्हायला पाहिजे, बाबांचं जे बोलतायत ते कमी व्हायला पाहिजे, म्हणून म्हटलं की तेच बनायचं. अच्छा. म्हणून आता तू सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहेस. मग आता ते कॉलेज करत करत आता खेळही तुझे सुरूच आहे. गेल्याही सेकंड इयरला होते तेव्हा इंटरझोनलला 2 हे लागले, सिल्वर आणि 1 गोल्ड. मग त्याच्यामध्ये पण हेच तुझे इव्हेंट्स होते? त्यामध्ये शॉर्टपुट, जॅव्हलिन आणि ट्रिपल जम्प होता. आणि आता सिलेक्शन झालंय पुणेला, GP पुणेला हे आमचं इंटरझोनल आहे. त्याला 800 मीटर आणि जॅव्हलिन आणि शॉर्टपुट इव्हेंट. ओके. मग ते झोनल आणि हे इंटरझोनल हा थोडासा काय प्रकार असतो? थोडासा झोनल म्हणजे पूर्ण सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी जे काय आपल्या इथले हे आहेत त्यांचं आधी झोनल होतं. म्हणजे B1, B2 असे झोन्स असतात. किती जिल्हे किती असतात त्याच्यामध्ये? 5 असतात. अच्छा. म्हणजे 5 जिल्ह्यांचा एक पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक असतात ना, ते सगळे डिप्लोमाचे कॉलेजेस ते येतात. मग त्यानंतर इंटरझोनल म्हणजे स्टेट कसं असतं तसं टाईप, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्या पॉलिटेक्निकचे येतात. म्हणजे सगळे पॉलिटेक्निक कॉलेजचे स्टुडंट्स, म्हणजे खेळाडू सगळे. ओके. आणि मग त्याच्यामध्ये तुमचे हे सगळे पेंटाथलॉन, हेप्टॅथलॉन हे सगळे असतात की तुमचे वैयक्तिक सगळे गेम्स असतात? अच्छा. मग ते तुम्ही आतापर्यंत खेळत आलाय तेच असतात. मग त्याला काही असं नियम आहे का की अमुक एखादं मेडल मिळवलेलं असेल तर तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये उतरू शकता किंवा असं काही आहे त्याला? नाही, असं काही नसतं. तुम्ही रेग्युलर जाऊ शकता. ओके. मग ती साधारण किती वर्षात एकदा स्पर्धा असते? वर्षाला असते, प्रत्येक वर्ष असतं. ओके. आता तुला नॅशनलला सायकलिंग मध्ये पदक मिळालेलं आहे, याचा काही तुझ्या इकडच्या खेळांवरती परिणाम होत नाही ना? नाही, हे पूर्ण वेगळं आहे. अच्छा. रसिका श्रोते हो, सिद्धीच्या बोलण्यातून आपल्याला एक गोष्ट आवर्जून जाणवली, ती म्हणजे फक्त खेळाकडेच लक्ष देणं किंवा फक्त अभ्यासाकडेच लक्ष देणं अशा एकाच गोष्टींवरती पाय ठेवण्यापेक्षा दोन्ही गोष्टी जर आपण व्यवस्थित वेळ देऊन नियोजित केल्या तर त्या दोन्ही गोष्टी आपल्याला जे हवंय तिथपर्यंत घेऊन जातात. म्हणजेच नियमित कॉलेजही केलं, त्याचबरोबर नियमित अभ्यासही सुरू ठेवला आणि याच्याच जोडीला नियमित खेळाचा सरावही ठेवला. या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज करत गेल्यामुळं अवघड असं काहीच वाटलं नाही.
उलट नवनवीन प्रसंगांमधून काही ना काही शिकायलाच मिळालं. कोणत्याही गोष्टीची तयारी ही आधीपासूनच ठेवली तर आपल्याला पुढे कुठल्याच गोष्टी अवघड वाटत नाहीत. आणि आपल्यातील गुणांची पारख करणारे जर आपले आईवडीलच असतील तर आपल्याला आणखीनच सुखद धक्क्यावर धक्के बसत असतात. कोणत्याच गोष्टीचं कधी दडपण येत नाही. सगळ्या गोष्टी शिकल्याचा आपल्याला फायदा तर होतोच, उलट मनापासून आनंदही होतो. स्पर्धेदरम्यानचा अनुभव तर तिच्याकडून ऐकत असताना आपल्याही अंगावरती काटे उभे राहिले. आपण नेहमी ऐकतो ना की अर्जुनाला जसं त्याचं ध्येय गाठण्यासाठी फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, अगदी तसंच सिद्धीला सुद्धा आपलं ध्येयच समोर दिसत होतं. आजूबाजूला किती कठीण परिस्थिती आहे, आपण किती मागे आहोत किंवा आपण कोणापेक्षा पुढे जायला हवं, या सगळ्या गोष्टींचा विचार तिने बाजूला ठेवला होता आणि फक्त ती आपल्या ध्येयाकडं पाहत होती. आणि म्हणूनच तिला जे हवंय ते ती मिळवू शकली. आयुष्यामध्ये आपल्याला जर स्थिर व्हायचं असेल तर केव्हाही पुढं जाणंच महत्त्वाचं ठरतं. असे सगळे अनुभव आत्ताही आपण सिद्धी बामणे हिच्याकडून ऐकले. सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी. या अंतर्गत कांस्य पदक, रजत पदक आणि सुवर्ण पदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेड्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकला. अजूनही तिच्याकडून आपल्याला खूप सारे अनुभव ऐकायचे आहेत, पण ते आजच्या कार्यक्रमामध्ये नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा हे सगळे अनुभव आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये निश्चित ऐकूया. आता मात्र क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला प्रेरणा साठेला या कार्यक्रमामधून रजा द्या. नमस्कार.